हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत रेडीमेड प्रीमिक्सचे गुलाबजामुन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी हे सुहाना गुलाबजामुनचे 2 पॅकेट घेतले आहे। याचे मी आता गुलाबजाम बनवणार आहे। सर्वप्रथम हे मी 2 पॅकेट परातीमध्ये टाकून घेतले व याला हाताने व्यवस्थित मॅश करून घेतले, जेणेकरून यामध्ये एकही गुठली राहणार नाही। आता मी हे सर्व मिश्रण पाण्याने मळून घेणार आहे। तुम्ही हे दुधानेही मळू शकता। मी दूध नाही टाकले कारण की हे खूप चिकट होतात। मग जसे लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आहे। जास्त पाणी टाकायचे नाही, नाहीतर हे एकदम पातळ होईल। हळूहळू पाणी टाकत हे सर्व मिश्रण मळून घ्यायचे आहे। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे व याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता हा आपला गोळा तयार झाला आहे। आता मी याचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार। बॉल हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे आहेत। आता आपले सर्व हे बॉल तयार झाले आहेत। आता हे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू व त्यामध्ये मंद आचेवरती सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर हे पटकन लाल होतात व आतनं कच्चेच राहतात। त्यामुळे मंद आचेवरती हळूहळू आपल्याला सर्व गुलाबजाम परतून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम हे सारखे हलवत राहायचे आहेत, नाहीतर एक साइडनी लाल एक साइडनी पांढरे असे होतात। आता हे आपले गुलाबजाम तळून झाले आहेत। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व गुलाबजाम हे असे तळून घ्यायचे आहेत। आता आपण पाक बनवायला घेऊ। पातेल्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली आहे। त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचे आहे। इथे मी 2 वाट्या पाणी टाकणार आहे। ज्या मापाने तुम्ही साखर घ्याल त्याच मापाने तुम्ही पाणी घ्यायचे आहे। आता आपण पाक बनवायला घेऊ। यामध्ये 2-3 वेलच्या टाकायच्या आहेत। वेलची वाटून टाकली तरी चालेल। आता आपला हा पाक झालेला आहे। पाक कोमट झाल्यावरतीच यामध्ये गुलाबजाम टाकायचे आहेत। गरम उकळत्या पाकात जर तुम्ही गुलाबजाम टाकले तर गुलाबजाम पटकन भिजतात, पण ते असे खूप फुटतात। त्यामुळे मी पाक कोमट झाल्यावरतीच त्यात गुलाबजाम टाकते। आता हे गुलाबजाम आपल्याला 6-7 तास मुरून द्यायचे आहे, जेणेकरून सर्व पाक हा गुलाबजामच्या आतपर्यंत पोहोचेल। असे हे आपले गुलाबजाम आता तयार झाले आहेत। आता याला मुरून द्यायचे आहेत या पाकामध्ये। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।